मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात आणि करमाळा तालुक्यातील देवळाली गावातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. काल सायंकाळी 6च्या सुमारास झालेल्या अचानक वादळाने संपूर्ण गावाचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. वादळाचा वेग इतका भीषण होता की अनेक घरांवरील पत्रे कागदासारख्या हवेत उडून लांब फेकले गेले. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रोहिदास वाघ यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरातील 2 महिलांना दुखापत झाली आहे. तसेच संजय दामोदरे, दादा गाडे, प्रकाश दामोदरे आणि कल्याण कानगुडे यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही घरांचे पत्रे तर 100 फूट लांब जाऊन पडले, ज्यामुळे ग्रामस्थांना रात्रभर पावसात दुसऱ्यांच्या घरी आश्रय घ्यावा लागला. बस स्टँड परिसरातील मोठी झाडेही कोसळली आहेत. गावातील परिस्थिती अत्यंत भयावह दिसत आहे. या वादळाने घरासोबतच शेतीचेही कंबरड मोडले आहे. शेतात काढणीला आलेली पिके पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवाजी सोमनाथ कानगुडे यांच्यासारख्या शेतकऱ्यांचा विक्रीसाठी ठेवलेला कांदा वादळामुळे पूर्ण खराब झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या अवकृपेने हिरावून नेल्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. आता देवळाली गावातील ग्रामस्थांची प्रशासनाकडे एकच कळकळीची विनंती आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. पीडित कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना त्वरित शासकीय मदत मिळावी. वादळाच्या या संकट काळात प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. ज्यांचे संसार उघड्यावर आहेत त्यांना आधार देण्यासाठी तातडीने सरकारने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी आग्रहाची मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. निसर्गाच्या या भीषण कोपाने देवळाली गावाला मोठा फटका बसलाय. आपणही आपल्या परीने या पीडित कुटुंबांसाठी आणि या कुटुंबांच्या मदतीसाठी पाठीशी खंबीर उभे राहणे काळाची गरज आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या समर्थ लेखणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंटही व्हा. धन्यवाद. घरात दगड पडून ते पत्र